खरं बघायला गेलं तर मग मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी समाजाला सांगतो, ह्या बीजेपीला मतदान करणं म्हणजे मूर्खपणा आहे। हा पक्ष धनदांडग्या घराणेशाहीवाल्या लोकांचा पक्ष आहे, चोरायचा पक्ष आहे। ह्याच्यापेक्षा त्यांचे कामं काय असतात? हेच कामं केलेत, लोकायला लुटायचं, लोकायला नशेला लावायचं, लोकायला दारू पाजवायची, नशा करायला लावायची, असे भरपूर काही मग उदाहरणं देता येतात। पैशाच्या जोरावर हे मतं मागायलेत, पैशाच्या जीवावर गावाच्या गाव इकत घेत सुटलेत। राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि सध्या आपण परभणी जिल्ह्यात आहोत। नुकतीच इथं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली। ती सभा पवन करवर यांच्यासाठी होती। पवन करवर हे लक्ष्मण हाके यांचे साथीदार आहेत आणि ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपूर्वी घटना घडली होती की लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी आंदोलनामध्ये पवन यांच्यावर जो हल्ला झाला त्याच्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये पवन करवर वरची हल्ल्याच्या संदर्भात जो निषेध व्यक्त केला होता, त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुढे येऊन पुढाकार घेतला होता आणि त्याच्यानंतर पवननी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून आज जिल्हा परिषद निवडणूक लढवते। नुकतीच प्रकाश आंबेडकरांची सभा झाली आहे, कसा प्रतिसाद होता आणि प्रकाश आंबेडकरांनी काय मुद्दे मांडले? खरं बघायला गेलं तर प्रकाशजी आंबेडकर हे माझ्यासाठी येणं म्हणजे विजयाचा गुलालच आहे। कारण एवढ्या सर्वसामान्य घरातून माझ्यासारखा माणूस आज सर्व 18 पगड समाजाच्या जीवावर एक जिल्हा परिषदची थांबण्याची हिंमत करते आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याला ताकद देण्यासाठी आज प्रकाशजी आंबेडकर स्वतः इथं आले होते आणि त्यांनी सर्व 18 पगड समाजाला, इथल्या बहुजन समाजाला, इथल्या ओबीसी समाजाला एकच सांगितले की आज पवन करवर झाला तर उद्या भविष्यात ह्या गंगाखेडचा चेहरा होऊ शकते आणि ह्याला फक्त तुम्ही एक वेळेस ताकद द्या, एवढंच त्यांनी इथल्या मायबाप जनतेला सांगितले। तुम्ही वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडता इतर पक्ष देखील होते, पण वंचित बहुजन आघाडीच का निवडलं? खरं बघायला गेलं तर मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या तालमीत तयार झालेला एक रांगडा कार्यकर्ता आहे। ओबीसी समाजासाठी लढायचं आणि ओबीसी समाजासाठी शेवटच्या टोकापर्यंत जीव देण्याची जरी वेळ आली तरी जीव द्यायचा, एवढंच आम्हाला प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी सांगितलंय। त्याच्यामुळं एवढं सगळं बघत असताना मग ओबीसीची बाजू मांडणारा कोणता पक्ष आहे? सगळे पक्ष माझ्या डोळ्यासमोर आले। बीजेपी आली, बीजेपीमध्ये काही पॉवर राहिली नाही। बीजेपीला खरं बघायला गेलं तर मग मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी समाजाला सांगतो, ह्या बीजेपीला मतदान करणं म्हणजे मूर्खपणा आहे। बीजेपी हे पक्ष आपल्या आता पहिल्यासारखा राहिला नाही, हा कार्यकर्त्याचा पक्ष राहिला नाही, हा ओबीसीचा पक्ष राहिला नाही। हा पक्ष धनदांडग्या घराणेशाहीवाल्या लोकांचा पक्ष आहे, चोरायचा पक्ष आहे। सगळे चोर मिळून एका ठिकाणी येऊन त्या चोराचा बादशाह जसं करतात तसे इथले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चोरायचे बादशाह आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला सगळ्याला सांगायची काही गरज नाही। त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या पक्षाचा जेव्हा डोळ्यासमोर विचार केला त्यावेळेस मला फक्त एकच पक्ष माझ्या डोळ्यासमोर आला, ते म्हणजे बहुजनाचा पक्ष म्हणून जे आज पुढे येतोय ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी। आणि ह्या पक्षामध्ये मी श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय आणि याचा मला सार्थ अभिमान आहे। ज्या पद्धतीनं सध्या राज्यामध्ये परभणी पॅटर्न म्हणजे वरपुडकरांचे एकाच घरात 5 तिकीट दिले याच्यावरून चर्चा होते, पण इथं आल्याच्या नंतर कळालं की तुमच्या विरोधात देखील एका माजी खासदारांचा मुलगा आहे, तो देखील वारसदार आहे एका घराणेशाहीचा। या घराणेशाहीकडे कसं बघतो? खरं बघायला गेलं तर ह्या परभणी जिल्ह्यात आता घराणेशाही चलत नाही, ह्या परभणी जिल्ह्यात हुकुमशाही चलत नाही। वरपुडकर साहेबाचा काळ होता, त्यांनी त्यांच्या काळामध्ये ते काळ गाजवला, पण खरं बघायला गेलं तर आता त्यांच्या घरात 6 तिकीट आहेत। कार्यकर्त्याचं काय? कार्यकर्ते चटई उचलूनच मेले। माझा एक सहकारी, माझा मित्र आहे, आता मी जरी त्याचं नाव नाही घेत नसल, पण मला त्याला सांगायचंय, माझा मित्र गेली 4-5 महिने झालं बीजेपीचं काम करत होता आणि आज त्याच्यावर दुसऱ्या पक्षात जायची वेळ आली। ही वेळ कोणामुळे आली? ज्या कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी जीवाचं रान करते आणि तो नेता जर पक्षाचा जर ना का कार्यकर्त्याचा विचार करत नसेल तर त्याच्यामुळं मला असं म्हणायचंय, वरपुडकर साहेबाचं जे वजन होतं ते आता काही वजन राहिलं नाही। त्यांच्या 6 सीटा मी आज सांगतोय पडतील। तुमच्या विरोधात देखील माजी खासदारांचा मुलगा? खरं बघायला गेलं तर ते माझ्या विजयाचं गुलालच घेऊन आलेत, कारण त्यांनी आजपर्यंत केलेले कामाचा आढावा, त्यांनी आजपर्यंत इथल्या माझ्या सर्वसामान्य इथल्या बनवस जिल्हा परिषदमधल्या लोकांना लुटलेलं, त्यांना त्रास दिलेलं, दंडमशाही केलेलं किंवा त्यांच्या गावात मी आज इथं तुमच्या सर्व प्रसार माध्यमाच्या समोर सांगतो, त्यांच्या गावात पवन करवर लीडवर राहील,
तांदूळवाडी त्यांचं गाव आहे, त्यांच्या तांदूळवाडी गावामध्ये हा पवन करवर एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा लीडवर राहील एवढंच सांगतो खासदार किती साहेब. वर्ष खासदार होते ते? ते जवळपास 7 वर्ष खासदार होते. काय कामं केली? काय काय कामं केली? 250-300 एकर जमीन घेतली, 400-500 कोटी रुपये कमीले. आणि ह्याच्यापेक्षा विकास काय करायचा? इथल्या गोरगरीब लोकांना लुटलं, ह्याच्यापेक्षा काय कामं करायची? ह्याच्यापेक्षा त्यांचे कामं काय असतात? हेच कामं केलेत. लोकायला लुटायचं, लोकायला नशेला लावायचं, लोकायला दारू पाजवायची, नशा करायला लावायची, असे भरपूर काही मग उदाहरणं देता येतात. हे खासदार साहेबांनी इथले गुणगान केलेत. स्वतः इथे म्हणतात विकास करतो, स्वतःच्या भावाचा त्यांना विकास करता आला नाही. आज त्यांच्या भावाची परिस्थिती जर बघितली तर एकदम हालाकीची परिस्थिती आहे. कुठल्या मुद्द्यावर मत मागायली? आता पैशाच्या जोरावर हे मत मागायलेत. पैशाच्या जीवावर गावाच्या गावं इकत घेत सुटलेत. मला त्यांना सांगायचंय, तुम्ही आज जे गावाच्या गावं मंदिरावर बसून जे विकत घेत सुटलेत ना, तुम्ही आधी तुमचं गाव एका ठिकाणी करा, मग हे पवन करवर तुम्हाला एवढ्या मानायला. मोठ्या धनशक्तीच्या विरोधात तुम्ही कशी निवडणूक लढवता? अहो, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग आहे, चळवळीचं पोरग आहे. आमच्या गोरगरिबाजवळ काय असते? हिंमत असते. आणि हिमतीला साथ देणारी ही मायबाप जनता आहे. पैशा पुढे झुकणारी, जी हुजूर करणारी ही पवन करवर बी नाही आणि इथली जनता बी नाही. जे पैसा वाटेल त्याला पाडायचं आणि काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं. जे उद्या समाजासाठी लढणार आहे, गोरगरीब जनतेसाठी लढणार आहे, अशाच माणसाला इथली जनता निवडून देणार आहे. त्याच्यामुळे विजय हा पवन करवरचा होणार आहे. विचार आहे पाठीमागच्या सगळ्या ओबीसी सहकार्या. आंदोलनामध्ये तुमच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळं इकडं राजकारणात प्रवेश केला. त्या सगळ्या घटनेवरून तुम्हाला आज सोशल मीडियात फार ट्रोलिंग केलं जातंय की पवन करवरला पाडा किंवा पवन करवर हा पुन्हा कधीच उभा टाकला नाही. पण तुम्ही एकंदरीत ह्या सगळ्या घटनेकडे कसं पाहता आणि तुम्ही लोकांना काय आवाहन करा? खरं बघायला गेलं तर हे प्रस्थापित लोकायला काय होतं, एक सर्वसामान्याच्या घरातून पोरग पुढं आलं की त्यांना पाडायचं, त्यांना तोडायचं, त्यांना मारायचं, त्यांना शांत करायचं, पण त्यांना पुढं जाऊ द्यायचं नाही. पण अशा कुठल्याच दंडमशाहीला पवन करवर भीक घालत नाही. पवन करवर एक नाका वाघाचं पोरग आहे. छत्रपती शिवरायांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. फुलेशाह आंबेडकरांना मानणारा आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे माझ्या डोक्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं शांततेच्या संयमाच्या मार्गाने चालायचं. आणि डॉक्टर बाबासाहेब नेहमी आम्हाला सांगतात वेळेप्रसंगी 100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 वर्ष वाघ होऊन जगा. नक्कीच ही सर्वसामान्य जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. ट्रोलर्सला मला एक सांगायचंय, लोग हमें बदनाम करते गए और हम मशहूर होते गए. त्याच्यामुळे त्यांनी मला जेवढं बदनाम करतील तेवढा पवन करवर मोठा होईल. आणि आज जे मला मोठे केले हे त्याचेच उपकार आहेत, हे ट्रोलरचेच उपकार आहेत. मला कोणी काय म्हणते, पण मला कोणी काय म्हणलं तरी मायबाप जनतेच्या घरामधलं, मायबाप जनतेच्या मनामध्ये मी जे स्थान निर्माण केले, ही जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. कारण आज मी माझ्या इथल्या सर्वसामान्याच्या मनामनात, घराघरात मी एक माझं स्वतःचं स्थान निर्माण केले आणि त्याच्या जीवावर मी ही निवडणूक लढवतोय आणि मी नक्कीच विजय होणार. शेवटचा प्रश्न, नुकतीच प्रकाश आंबेडकरांची सभा झाली. इथून पुढे आता उद्या परवाच्या दिवशी फॉर्म मागे घेतल्याच्या नंतर खरा प्रचार सुरू होईल. पण या प्रचाराला तुमच्या चळवळीतले सहकारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील किंवा वाघमारे असतील किंवा आणखी ससानी, हे संपूर्ण राज्यातले किंवा धनंजय मुंडे असतील, यांच्यापैकी कोणी येणार आहे का? तुम्हाला कोणाची सभा ठरली आहे का? काय बोलणं झालं? खरं बघायला गेलं तर राजकारण करत असताना किंवा युद्ध करत असताना सगळेच शस्त्र एकदा सोडायचे नसतं. एक शस्त्र सोडायचं. आज पहिलं शस्त्र सोडले. आता ह्याच्यानंतर ओबीसीचा संघर्ष योद्धा, ह्याचा कर्दन काळ प्राध्यापक लक्ष्मण हाके सर इथं तळ ठोकून बसणार आहेत. कारण त्यांचा मी एक जीवाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्यासाठी मी एक रक्त सांडलंय आणि त्यांच्यासाठी मी कायम माझ्या जीवाची बाजी लावून लढलोय. प्राध्यापक हाके सर जेव्हा येतील तेव्हा इथल्या बनवत सर्कलचं वातावरण हे वेगळंच दिसल. आणि सर जेव्हा येताल ना, तेव्हा 18 पगड समाज इथं गोळा होईल आणि नक्कीच ह्या गरिबाच्या पोराला भंडारा लागल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण बघितलं की मागच्या काही दिवसांमध्ये जे राज्यामध्ये वातावरण झालं होतं आणि त्याच्यामध्ये पवनचं नाव राज्यभरात चर्चेत आलं. आज वंचित बहुजन आघाडीकडून तो तिकीट घेऊन निवडणूक लढवतोय. नुकतीच प्रकाश आंबेडकरांची सभा झाली आणि इथून पुढेही अनेक सभा होतील असंच पवनने सांगितलंय. एकंदरीत या संपूर्ण जिल्हा परिषद निवडणुकीचं story.com च्या माध्यमातून तुम्हाला कव्हरेज पाहता येणार आहे.